महाराज साहेबांनी हक द्यावी आणि आम्ही उभा राहावं. त्यांनी सांगितलं एकदा यायलाच लागतं. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वाटोळं जरी केलं तरी आम्ही शांत बसूया. हे तुमचा गैरसमज असू शकतो सरकार म्हणून. नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाहीये, हे मात्र लक्षात ठेवायचं. हे जर लागू झालं तर आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल आणि त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतोय. कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅजेटेड 100% लागू होणार. मुख्यमंत्र्यांनाच आव्हान आहे, तुम्ही असले जर करत असला तर चक्के पंजे करू नका, कारण तुमच्या हाताला मी कधीही लागणार नाही. आई अंबाबाईचं दर्शन घेतलंय आज. खूप धन्य धन्य वाटतंय. आईच्या चरणी साकडा घातलाय की सरकारला पुन्हा एकदा सद्बुद्धी देऊ दे. सातारा संस्थान आणि कोल्हापूरच्या संस्थान औंध पुणे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरसाठी ते घेऊन गोरगरिबाचं कल्याण सरकारच्या हातानं व्हावं, हे पण केलं. आणि शेतकरी खूप संकटात आहे. पाऊस लवकर आई लवकर पडू दे आणि शेतकऱ्यांना आनंदी दिवस द्या, हे आईच्या चरणी साकडं घातलं. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, मिरज, औंध आणि पुणे हे पूर्वीपासून आपण सांगतोय की ते घेतलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. पण आता काय असतं, टप्प्याटप्प्यात चाललंय. आता हैदराबाद गॅजेटियर झालंय, आता ते सातारा संस्थांचं घेत आहेत. हळूहळू करता करता सगळेच जाणार आहेत. काय असतं, एखादा विषय एकदम नसतो होत, कारण त्याला अनेक अडचणी, अनेक संकट किंवा त्रासदायक सुद्धा काही व्यक्ती असतात की जेणेकरून ते आडवं पडायचं, हे करायचं. त्यामुळे आपण तिथंच जाऊया जिथं आपल्याला जायचंय तिथं, पण जरा टप्प्यानं दमाने जाऊया. शाहू महाराजांची आज भेट दिली गेली. तर शाहू महाराजांनीच गेले काही दिवसांपूर्वी ज्या दिवशी तुम्ही उपोषणाला बसला तर त्याच वेळी कोल्हापुरात आंदोलन केले. त्यांनी प्रतिक्रिया ती दिली होती, जरांगी आम्हाला विसरली अशा पद्धतीची ती एक प्रतिक्रिया. नाही बाबा, असं काहीच नाही. आपली राजगादी आहे आणि आपण कधीही विसरत नाही. आणि असं काय महाराज साहेब येत म्हणता म्हणता म्हणले असतील, परंतु मी कधीच असं होऊ देणार नाही. मी तरी किमान या राज्याचं गरिबाचं लेकरू आहे आणि इमानदारीनं प्रामाणिकपणानं या राज्यातल्या लोकांसाठी लढतोय. तर माझ्याकडून असं कधीही होणार नाही की इकडं आरक्षण दिलं गेलं तिकडं नाही. समावेशक होणार, राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी थांबणार नाही. महाराजांची भेट आणि किती महत्वपूर्ण हे तर खरीच गोष्ट आहे की महाराज साहेबांनी हक द्यावी आणि आम्ही उभा राहावं. त्यांनी सांगितलं एकदा यायलाच लागतं. म्हणजे तब्येत बरी लागली की येतो, कारण हॉस्पिटलला होतो क्वेश्चन सुटल्याच्या नंतर. तब्येत बरी लागली ते लगेच ताबडतोब महाराज साहेबांच्या भेटीसाठी आलोय. आणि सातारा गॅजेट आता घेता येत लगेच. अभ्यास कोल्हापूरचा सुद्धा सुरू आहे, पण आता महाराज साहेबांशी चर्चा करून आणखीन त्यांचं जास्तीचं काय म्हणणं आहे ते लगेच सरकारला पुन्हा सांगतो, असं म्हणतो मी. याच्यासाठी बसलं की त्यांनी चांगली प्रक्रिया यावेळेस आंदोलनात सुरू केली. GR काढणं, शिंदे समितीला मुदत वाढ देणं, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आदेश देणं, व्हॅलिडिटी रोखू नका हे पण सांगितलंय त्यांनी. हैदराबाद गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी SOP त्यांनी दिली, आदेश पण खाली दिले. बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय सुद्धा मार्गी काढत गेले. गुन्ह्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी आता सरकारनं गृह मंत्रालयाकडून घेणं सुरुवात आहे, तेही मागे घेतो. म्हणून थोडासा विश्वास बसला. मला वाटतं कायम विश्वास हे जिंकणं सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. आम्ही आता विश्वास ठेवणं आमची जबाबदारी असते आंदोलक म्हणून. आता आम्ही ठेवलाय. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वाटोळं जरी केलं तरी आम्ही शांत बसूया. हे तुमचा गैरसमज असू शकतो सरकार म्हणून. मी त्यातला नाहीये. एखादी गोष्ट दिली आणि मग नुसतंच तुमचं आभार मानत राहणार, उद उद करत राहणार. नक्की तुमचं उद उद करणार, नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाहीये, हे मात्र लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला जर कायम मराठा समाजाचा चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा असेल तर तुम्ही केलेले कामं हे तुम्हाला कायमस्वरूपी टिकून ठेवावे लागणार आहे. नसतं आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही जर आता याच्याशी काही दगाफटका केला या मागण्याशी, तर आंदोलन करण्यापेक्षा कोणतीची तयारी करू, आम्ही 100% पाडणार म्हणतो. दादा, ज्यावेळेस तुम्ही आज अंबाबाई मंदिरात जात होता त्यावेळेस कोल्हापूर गॅजेट लागू करा किंवा अशा पद्धतीची मागणी खरं कोल्हापूरकरांनी केल्याचं पाहायला मिळते. कसं पाहता या मागणी? काय असतं, प्रत्येक वेळेस आपल्यावरतीच अन्याय झालेला असतो आणि ज्यावेळेस अन्याय लोकांच्या लक्षात येतो की आपल्यावरती हसून अन्याय होतो. जसं की आता भाविकांनी रस्त्यानं जाताना बऱ्याच जणांनी असं म्हणले की आपलं कोल्हापूरचं गॅजेट लागलंच पाहिजे, सातारा संस्थांचं सुद्धा लागलंच पाहिजे. ही वेदना आहे आणि ही कधी लक्षात येते, ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती लोकांशी चर्चा करायला जातो, ज्यावेळेस आपण लोकांशी संवाद साधितो, त्यावेळेस खऱ्या भावना कळतात. भाषणातल्या भावनाच असतील असं कशावर, पण ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती जातो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, नाही विदर्भ असो,
लेकरांचं वाटोळं आरक्षणासाठी व्हायला लागलं आणि आरक्षण असून आता या गॅजेटियर मध्ये इथल्या जनगणनेत खूप लाखात नोंदी आहेत कुणबीच्या, खूप लाखात. मग ते असून जर अगोदरच दिले असते तर आतापर्यंत कल्याण झालं असतं. त्यांना असं वाटतं की हे जर लागू झालं तर आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल आणि त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतोय. कोल्हापूर सातारा संस्थांचं गॅजेटियर 100% लागू होणार नाही. आता मुख्यमंत्री माझे वेगवेगळे विरोधक पुढे आणून काय करणार आहेत? माझं काय करणार काय ते माझं? कारण आता एकतर कोण ते पुढे घालतेत, त्याला काम नाहीये, त्या विरोधकाला काहीतरी टीका करायची म्हणून करायची. तुमच्या आयुष्यात तुम्ही लोकांना काय दिलं? माझ्या गोरगरीब समाजाला तुमच्या आयुष्यात तुम्ही जर माझ्यावरती टीका करताय, खोटे आरोप करताय, तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्यावेळेस लढत होता त्यावेळेस तुम्ही काय दिलं? मी तरी काही ना काहीतरी दिलंय. माझ्या समाजाच्या लेकराला सुखाचा घास घालण्याचं तर किमान मी एक होणं घास भरवण्याचं काम करतो. नाही माझ्याची त्या लेकराला माझ्या समाजाच्या पोटभर देणं झालं, किमान एक घास तरी त्याच्या भरवण्याचं कार्य मी करतोय. मी पुण्याचं काम ते करतोय. आणि हे करत असताना जर तुम्ही आपलेच असून जर मला विरोधात जाणार असलात, टीका करणार असतात तर लाज वाटते की तुम्ही आमच्या समाजाचे म्हणायचे सुद्धा लाज वाटते. कारण आपण लढायचं असतं. नाही मिळालं तरी चालन, पण आपण लढलं पाहिजे. येस, प्रत्येकच वेळेस येईल असं नाहीये. काही वेळेस येईल, काही वेळेस येणार नाही, पण आपण लढत राहिलं पाहिजे. या भूमिकेत समाज म्हणून आपण असलं पाहिजे. तुम्ही त्यांच्यावरती टीका, माझ्यावरती टीका करणार त्यांचं ऐकून मी थांबणारच नाहीये ना. समाजाच्या लेकराला मला अधिकारी साहेब बनवून बघायचं आणि ते मी बघणार आहे. तुम्ही कितीही आटापिटा केला, माझ्या विरोधात कितीही टीका केली तरी मी थांबत नाहीये. आणि माझ्या मराठा समाजाला चांगलं कळतंय, इतकं प्रामाणिक जर काम करतोय तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. माझं फक्त मुख्यमंत्र्यांनाच आव्हान आहे, तुम्ही असले जर करत असलात तर चक्के पंजे करू नका, कारण तुमच्या हाताला मी कधीही लागणार नाही. उलट माझ्या नादी लागल्यामुळं तुमचा कधी न होणारा ते देवारा होईल, तुमचं न होणारं ते वाटोळं माझ्या हातातून होईल. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विनाकारण माझ्या नादी लागू नका. आता जी स्टेप घेतली तुम्ही विखे पाटलाच्या माध्यमातून, प्रसाद लाड साहेबाच्या माध्यमातून, त्या स्टेपनच चलून तुम्ही जे आता कामं करायला लागलात आणि गरिबांचे मन जिंकायला लागलात, हेच मन जिंकण्याचं काम मुख्यमंत्री साहेबांनी करावं. याच्या पाठीमागे शिंदे साहेबांनी केलं त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा पुढच्या काळात करावं. आमचं तुमचं वैर मुख्यमंत्री नाहीये. तुम्ही विनाकारण मराठा समाजाची गोरगरिबाची वैर म्हणून वागू नये, ही माझी आई अंबाबाईच्या या पवित्र भूमीतून मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. आमचं तुमचं वैर नाहीये, पण विनाकारण मराठ्यावर अन्याय करून वैर घेऊ नका. आता जर तुम्ही काम केलं नाही तर मराठ्याचा रोष भयानक अवघड असणार आहे, हे मात्र मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं. पण काम करून मराठ्यांचे मन जिंकावेत, हेही माझं मुख्यमंत्र्यांना वय काम करा. मराठ्यांचं मन जिंका. राजकारणाची आम्हाला गरज नाही. आयुष्यभर माझा तुम्हीच करा राजकारणात, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. त्यांनी आश्वासन मला 3 वर्षापासून देत राहिले, आधी शिंदे साहेब, आता हे मी वोटण्यावर आणतो. बघा ना, बारीक विचार करून बघा, एकही नोंद नव्हती, किमान 58 लाख का होईना नोंदी निघाल्या. त्याचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहे. हैदराबाद गॅजेटियर घेतलं, आता सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं सुद्धा घेतोय. म्हणजे मी फक्त एवढंच आहे की पूर्ण आपल्याला देत नाहीये, आपण टप्प्याटप्प्याने पूर्णाकडे जाऊ. जी अपूर्ण गोष्ट आहे ती पूर्ण करायची असली तर आपल्या दम्माने जाऊयात. एकदाच आपण धावत जाण्यापेक्षा, दमण्यापेक्षा जरा टप्प्याटप्प्याने गेलो तर त्या समाजाला पण घेता येईल आणि ते टिकल सुद्धा, ते पिढ्यांना पार राहील सुद्धा. म्हणून त्यांनी कितीही वळवळ केली, मी मुख्यमंत्र्याची चलून देत नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री चलून देणार नाही. मराठ्या पुढं सरकारचं शानपण चालत नाही. चलो, धन्यवाद.